स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे। कारण स्टार प्रवाह वाहिनीच्या 5 लोकप्रिय मालिका एकाच वेळी बंद होणार आहेत। या मालिकांची नावं ऐकून प्रेक्षक देखील शॉक होणार आहेत। स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही महिन्यातच 6 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। यापैकीच पाठ राखीण ही मालिका तर सुरू झाली आहे। तसेच येत्या 15 जून पासून सुना येती घरा ही मालिका देखील प्रेक्षेपित होणार आहे। त्यानंतर विसरू नको तू मला ही मालिका 29 जूनला प्रेक्षेपित होणार आहे। तर आमच्या लाडक्या नाईकबाई आणि मराठी मीडियम तसेच मी कात टाकली या 3 मालिका जुलै महिन्यात प्रेक्षेपित होणार आहेत। त्यामुळे आता या 6 मालिका आल्याने स्टार प्रवाहाच्या कोणत्या मालिका बंद होत आहेत ते पाहूया। तर सुना येती घरा या मालिकेसाठी स्टार प्रवाहाची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर स्टार प्रवाहाची बंद होणारी दुसरी मालिका आहे घरोघरी मातीच्या चुली। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने तब्बल 2 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर आता ही मालिका बंद होत आहे। त्यानंतर स्टार प्रवाहाची बंद होणारी तिसरी मालिका आहे मुरंबा। स्टार प्रवाहाची सर्वात जुनी मानली जाणारी मुरंबा ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे। त्यानंतर स्टार प्रवाहाची बंद होणारी चौथी मालिका आहे लग्नानंतर होईलच प्रेम। लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे। कारण मालिकेत पुढे काहीच कथानक नाहीये। सुरुवातीला ही मालिका टीआरपी मध्ये ही टॉप 5 मध्ये असायची, मात्र आता मालिकेचा टीआरपी ही प्रचंड घसरलेला आहे। परिणामी या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे। त्यानंतर स्टार प्रवाहाची बंद होणारी 5वी मालिका आहे एड लागलं प्रेमाचं। एड लागलं प्रेमाचं ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे। 27 मे 2024 साली प्रदर्शित झालेली ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली असून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे। तर स्टार प्रवाहाच्या या 5 कन्फर्म बंद होणाऱ्या मालिका आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। एकंदरीत स्टार प्रवाहाच्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, घरोघरी मातीच्या चुली, मुरंबा, लग्नानंतर होईलच प्रेम आणि एड लागलं प्रेमाचं या 5 मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत। तर यापैकी कोणती मालिका तुम्ही आवडीने पाहता कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।